सगळ्यांना सुप्रभात. संत राहुल महाविद्यालय कुडाळ वाङ्मय चर्चा मंडळातर्फे असामी असामी एक व्यक्तिमत्वाचा प्रवास या कार्यक्रमात आपले सगळ्यांचं स्वागत करतो. तर आजचे आपले प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर अनंत नाना लोखंडे सर यांचं मी स्वागत करण्याची जबाबदारी वाङ्मय चर्चा मंडळातर्फे डॉक्टर श्रीयुत असलकर मॅडमांना करतो. धन्यवाद मॅडम. तर आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी आजच्या प्रमुख पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून देतो. सरांचं पूर्ण नाव प्राध्यापक डॉक्टर अनंत नाना लोखंडे. सरांचं एम ए अर्थशास्त्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. सरांची PhD 2016 मध्ये डॉक्टर मंडले टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मध्ये झाली. सर 36 वर्ष संत राहुल महाराज महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. तर सर मुलाखतीला सुरुवात करूया. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न. सर, प्रत्येक मुलाची शिक्षणाची सुरुवात त्याच्या बालपणीच होते. तसंच आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल ऐकायला आवडेल. तुमच्या शिक्षणाची सुरुवात कुठून झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नमस्कार. माझं प्राथमिक शिक्षण हे विद्यामंदिर सावे तालुका शाहूवाडी अतिशय छोट्याशा या खेड्यामधून सुरुवात झाली. 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण आमच्या गावामध्ये उपलब्ध होतं आणि मग त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी आम्ही आमच्या तालुक्याच्या ठिकाणी श्री शाहू हायस्कूल शाहूवाडी इथं 8वी ते 10वी पर्यंत मी शिक्षण घेतलं. अर्थात सावे ते शाहूवाडी हा 5 किलोमीटरचा अंतर आम्ही दररोज 5 किलोमीटर चालत जायचो आणि 5 किलोमीटर परत चालत परत यायचो. असं हे 5 वर्षापैकी 2 वर्ष आम्ही तिथं या हायस्कूलमध्ये व्यवस्थित पूर्ण केली. आणि सांगायला आनंद वाटतो की त्यावेळची जर परिस्थिती विचारात घेतली तर ST ला 50 पैसे लागत होते तरी सुद्धा आम्हाला ते पैसे 50 पैसे मिळत नव्हते. आणि म्हणून आम्ही आमच्या गावातील जवळ 30-35 मुलं ही त्या शाहूवाडीला हायस्कूलच्या शिक्षणासाठी येत होती. शनिवारची शाळा ही सकाळी लवकर भरायची आणि मग 11 वाजता शाळा सुटणार आणि मग उन्हात ताणात मग घरी यावं लागतं चालत. त्या दिवशी आम्हाला फक्त 50 पैसे दिले जात होते आणि आम्ही त्या 50 पैशाचे पैसे घेऊन ST नं आम्ही शाळेतून घरी येतो. सर, आता तुमच्याकडे दुसरा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या बालपणी तुमच्या असणाऱ्या कौटुंबिक परिस्थितीविषयी काय सांगा? माझे बालपण हे तसं बघितलं तर हे आता भरून येतं. कारण रात्री मला म्हणजे लवकर झोप लागली नाही. कारण या 36 वर्षाचा प्रवास आपल्याला एका तासामध्ये मांडायचा आणि ते मागचा काळ आठवला तर भरून यायला लागलं. अतिशय गरीब अशा घरातून मी पुढे आलो. आमच्या घरामध्ये 4 म्हणजे आम्ही दोघे भाऊ होतो, एक बहीण होती. दुसरे चुलत भाऊ 2 होते, एक बहीण होती. आणि त्याचा सर्वात म्हणजे लहान भाऊ आमचे वडील जे होते त्यांचा मुलगा. मग त्यावेळेची परिस्थिती अतिशय गरीब अशी होती. म्हणजे आमच्या घरामध्ये त्यावेळी सगळी जी भांडी होती ती ॲल्युमिनियमची भांडी होती. एकही स्टीलचा तांब्या स्टीलचा ग्लास असा नव्हता ज्यावेळी मी प्राथमिक शिक्षण घेत होतो. कारण त्यावेळी मला जरा हेवा वाटला. कारण त्या दिवशी आमच्या हायस्कूलचे एक शिक्षक आमच्या घरी यात्रेसाठी आले होते आणि त्यांना त्या ॲल्युमिनियमच्या तांब्यातून पाणी दिलं होतं. म्हणजे त्यावेळी म्हणजे अतिशय फार हलाखीची स्थिती होती. वडील त्यांचं फक्त नुकतं शाळेत नाव घातलेलं होतं, लिहायलाही फक्त येत होतं. आई अशिक्षित होती आणि अशा गरिबीतून आम्ही पुढे आलो. आणि खरं तर असं मला वाटायला लागतं की गरिबीतून आलो म्हणून तर आम्ही एवढी वेगाने प्रगती केली. आमचे भाऊ आहेत त्यांनी असतील, आम्ही केली. आमच्या बऱ्याच मुलांच्या बाबतीमध्ये अशी स्थिती होती. सर, तुमच्या बालपणापासून तुम्ही सांगताय जसं तुमचा प्रवास खूप खडतर आहे, तो प्रेरणादायी सुद्धा आहे आमच्यासाठी.
सर तुमच्या आता महाविद्यालयात दशकाबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही जेव्हा महाविद्यालयात होता तेव्हा तुमच्या शिक्षकांबद्दल किंवा तुमच्या वर्गाबद्दल काय सांगाल? 12वी पर्यंतचं शिक्षण आम्ही 11वी 12वी मलकापूर या ठिकाणी ज्युनियर कॉलेजचं शिक्षण केलं. अर्थात 8वी पासून 12वी पर्यंतचा रयत शिक्षण संस्थेशी आमचा संबंध आला, कारण त्याच रयत शिक्षण संस्थेचं 11वी 12वी ज्युनियर कॉलेज मलकापूरला होतं. ते 12वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी शहाजी महाविद्यालय कोल्हापूर दसरा चौकीत आहे तिथं FY BA ला प्रवेश घेतला. कोल्हापूर आमच्यापासून साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर होतं. त्या एवढ्या अंतरावर असल्यामुळे आम्हाला घरचं जेवण काही मिळत नव्हतं, पण काही वेळा आमच्या आई वडिलांनी ते डबा आमच्या बहिरेवाडी म्हणून एक बस स्टॉप आहे वरती, तिथं त्या कोल्हापूरच्या एसटी मध्ये ठेवायचे आणि तो डबा आम्हाला टाउन हॉलला मिळायचा. तो डबा घ्यायचा, सकाळचं जेवायचं, संध्याकाळचं जेवण त्याच्यातूनच करायचं. परत 5 वाजताच्या परतच्या गाडीनं तो डबा आम्ही परत पाठवतो. अर्थात शहाजी महाविद्यालयामध्ये प्रवेश ज्यावेळी घेतला तो फार मोठं असं महाविद्यालय होतं. ज्या महाविद्यालयामध्ये आम्ही 3 वर्ष पूर्ण केली. अर्थात हे जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाच्या आसपास सगळे चित्रपटगृह होती, जवळजवळ 8 चित्रपटगृह होते. त्या महाविद्यालयाच्या शेजारीच असणारं मराठा बोर्डिंग आहे, तिथं मी साधारणतः 2 वर्ष होतो. 1 वर्ष नामदेव शिंपी शुक्रवार पेठेमध्ये जे हॉस्टेल होतं तिथं 1 वर्ष वास्तव्याला होतो. घराकडून तांदूळ पीठ गहू आणायचं आणि त्या हॉस्टेलमध्ये स्टोवरती जेवण बनवायचं आणि ते खायचं आणि आपला अभ्यासक्रम पूर्ण करायचा. असं एकंदरीत आमचा दैनंदिन दिनक्रम सुरू होता. आता तेव्हा आम्ही ग्रामीण भागातून शहरामध्ये आल्यामुळे अतिशय लाजरे गुजरे होतो आणि त्यावेळी कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये फारसा भाग घेतला नाही. मी मागे पण एकदा उल्लेख केला होता, त्यावेळी आम्हाला NSS घ्यायचं होतं, पण त्यावेळी तिथं NSS ला घ्यायचं झालं तर ते मुलाखत घेत होते, त्यातून ठराविक मुलांची सिलेक्शन करायचं, पण त्यावेळी मला NSS काय घेता आला. पण तो जो NSS चा जो अनुभव आहे तो नंतर मी कॉलेजच्या जीवनामध्ये इथं आल्यानंतर पूर्ण केला. मग ते पहिले दुसरं तिसरं वर्ष कॉलेजचं आम्ही शहाजी महाविद्यालय इथं पूर्ण केलं. दुसरा मुद्दा मला इथं सांगावं लागतं की सांगावंसं वाटतं, सेकंड इयरला असताना मला 56% होते. आमच्याकडे कसं 3 इयर एंटायर डिग्री आहे. फर्स्ट इयर सेकंड इयरचे मार्क्स एकत्र करायचे आणि सेकंड इयरचं आमचं गुणपत्र मिळायचं. त्यावेळी मला 56% होते आणि त्यावेळेचे प्राचार्य कटांबळे सर इंग्रजीचे प्राचार्य होते आणि ते प्रत्येक वर्गामध्ये जायचे आणि तुम्हाला काटावरती मार्क्स आहे, जरा तुम्ही अभ्यास करा, जरा मन लावा, जे तुम्हाला कसला असतो. आणि त्यातून एक प्रेरणा आम्हाला मिळाली आणि आम्ही मग तो जरा जोमाने अभ्यास केला. परीक्षेच्या काळामध्ये हॉस्टेलमध्ये राहत असल्यामुळे रात्रीचे मच्छर आणि डास वगैरे असायचे. मग आम्ही काही वेळा गार्डन मध्ये जायचं, दिवसाचं गार्डन मध्ये जायचं. टॉनाची गार्डन असेल किंवा महावीर गार्डन असेल, त्या गार्डन मध्ये जाऊन दिवसभर अभ्यास करत बसायचं आणि संध्याकाळी परत यायचं. काही वेळा जो कोल्हापूरच्या बाजूला जो न्यू कॉलेज आहे त्या न्यू कॉलेजच्या मागच्या बाजूला एक मंदिर आहे, त्या मंदिराजवळ जाऊन बसायचं. काही वेळा रात्रीचा अभ्यास करायचा. मग त्यावेळी दसरा कॉलेजच्या बाजूलाच शाहू महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याजवळ मोठे फोकस लाईट असायचे. त्या पुतळ्याच्या आसपास सगळा आमचा ग्रुप तिथे अभ्यासाला बसायचा आणि त्यावेळेपासून एक सवय लावून घेतली होती की आपल्याला अभ्यास चांगला केला पाहिजे. मग आम्ही काय करत होतो, मी तर 56% मिळाले. मग त्यावेळी तिथं त्या महाविद्यालयामध्ये एक बुक बँक स्कीम होती की 55% जास्त त्यांना मार्क्स आहेत त्यांना वर्षभरासाठी सगळी लागणारी पुस्तकं लायब्ररीमधून मोफत मिळत होती. आणि ती पुस्तकं आम्ही घेतली, त्या पुस्तकावर स्वतः नोट्स तयार केल्या आणि स्वतः नोट्स तयार केल्या. त्याच्यामुळे माझा अभ्यास त्यावेळी चांगला झाला आणि BA लागून मला इथं फर्स्ट क्लास मिळाला. आणि हे खरं तर नंतर मला पण लक्षात आलं की आपण जोमाने अभ्यास केला पाहिजे, स्वतः अभ्यास केला पाहिजे, स्वतः नोट्स तयार केला पाहिजे. अजूनही ही सवय मी कायमची बाळगली. किंबहुना MA ला गेल्यानंतर देखील त्या ज्या नोट्स काढलेल्या त्या वह्या आज तक मी जपून ठेवलेल्या आहेत की त्या वह्या पण काही वेळा त्या नोट्स मला आज तक उपयुक्त ठरतात. त्यामुळे मुलांना मला इथं सांगायचं की आपण जर स्वतः नोट्स काढल्या तर त्याच्यातून अभ्यास चांगला होतो, विषय आपल्याला चांगला समजतो आणि
त्याच्यामुळे आपल्याला स्कोरिंग पण चांगलं होतं. असं हे 3 वर्ष ही शहाजी महाविद्यालयामध्ये पार पडली. अर्थात हॉस्टेल एक मराठा बोर्डिंग जे आहे ते असं इथून रस्त्याच्या पलीकडे असं हॉस्टेल होतं. त्यामुळे बऱ्याच वेळा अर्थात कॉलेजच्या मुलांना त्या काळात जरा त्या वयामध्ये अशी सवय असते की बेल वाजली की आम्ही रूममधून बाहेर पडायचं आणि क्लासला जायचं. जे परवा गेल्याच 15 दिवसापूर्वी जयशंकर पवार इतिहासतज्ञ त्यांचं निधन झालं. त्यांचे लेक्चर्स मी बरेच ऐकलेले आहेत आणि तिथं एकंदरीत सगळी 7-8 हॉस्टेल होती. मराठा बोर्डिंग होतं, जैन बोर्डिंग होतं, मुस्लिम बोर्डिंग होतं, जैन कायस्थ प्रभू त्यांचं त्या विद्यार्थ्यांचं हॉस्टेल होतं. त्यामुळे वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं तिथं होती आणि अभ्यासाचं एक वातावरण होतं आणि त्यामुळेच आम्हाला पण एक प्रेरणा मिळत गेली आणि आम्ही पुढचे कॉलेजचं शिक्षण त्याच्यातून पूर्ण केलं. खरंच खूप प्रेरणादायी असा तुमचा प्रवास झालेला आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला असं कधी वाटलं की आपण पुढे जाऊन प्राध्यापक किंवा शिक्षक व्हावं? खरं तर शिक्षक किंवा प्राध्यापक झालो हे म्हणजे अकस्मात असं झालं. कारण माझा भाऊ 10वी पास झाला आणि 10वी पास झाल्यानंतर मुंबईला आमचे एक जवळचे नातेवाईक रेल्वेमध्ये होते. त्यांनी रेल्वेमध्ये कामाला त्याला जावं. दुसरा चुलत भाऊ होता, त्याला पण तिकडे रुजू केलं. मग मी पण म्हणत होतो 12वी झाल्यानंतर मी पण येतो. आता तुमच्यापेक्षा जास्त शिकलो, 12वी झालं. अर्थात त्यांनी त्यावेळेचं 10वीचं शिक्षण त्याच्यावरती ते रेल्वेमध्ये टीसी झाला, रेल्वे दुसरा रेल्वेमध्ये मेकॅनिकल मध्ये पुढे गेला. मग मला पण वाटत होतं की आपण देखील असंच करा. पण भाऊ जो आमचा म्हटला की आपण शिकायचं. पूर्वी कसं होतं, पैसा नव्हता पण आता शिकलं पाहिजे. त्या कॉलेजच्या काळामध्ये माझं जे शिक्षण झालं ते भावाची मदत आणि स्कॉलरशिप. त्यावेळी महिन्याला आम्हाला स्कॉलरशिप 150 रुपये मिळत होती. त्या 150 रुपयामुळे आमचा तो महिन्याचा खर्च वापरत होता. म्हणून कॉलेजचं शिक्षण पूर्ण. म्हणून मग नंतर पुढे वाटलं की आपल्याला स्कॉलरशिप मिळते, मग ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएशन नंतर मग आपण पुढे शिकूया, मग बघूया आपण काय होतं. आणि मग आणावताना MA झालं. MA झाल्यानंतर मग इकडे कॉलेजमध्ये सुरू झालं. सर, एक शिक्षक म्हणून तुम्ही आपल्या सर्वांचे आदर्श शिक्षक आहातच, पण तुम्ही लहान असताना तुमचे असे आदर्श शिक्षक कोण होते? माझे लहान असताना म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावरचे वेगवेगळे शिक्षक होते. पोस्ट ग्रॅज्युएशन मी शिवाजी विद्यापीठात करत होतो त्यावेळी R.R. जोशी म्हणून आमच्या इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक होते. त्यांची शैली अशी होती म्हणजे जवळजवळ 2.5 तास कंटिन्युअस लेक्चर ते घेत होते. आता जसा पिनड्रॉप सायलेन्स आहे तसाच लेक्चरला त्यांचा सायलेन्स असायचा. पूर्ण ब्लॅकबोर्ड या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत न पुस्तक घेता न कागद घेता तो पूर्ण ते त्याच्यावरती लिहिलेलं असायचं. आणि त्यामुळे त्यांनी जे शिकवलेलं आहे ते कधी आम्हाला समजलंच नाही असं कधीच झालं. आणि त्यामुळे मग आम्हाला अर्थशास्त्राबद्दलची फार गोडी वाढत गेली. पण नंतर आमचे जुगळे सर आहेत, आम्ही बऱ्याच वेळा इथं पण काढलेले आहेत त्यांना. त्यानंतर आमचे डांगे सर आहेत. त्यानंतर ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी ज्यांनी मला इकडे पाठवलं ते डॉक्टर V.P. घुगे सर, जे त्यावेळी HOD होते, नंतर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. हे सगळे आदर्श आमच्या समोर होते. आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की चला आपण पण प्राध्यापक होऊया, आपण पण या विषयामध्ये आपली गोडी वाढत चालली, अजूनही मग याच्यात काहीतरी मुलांना देण्याचा प्रयत्न करूया, असं हा एक मानस बाळगला. आणि मग आम्ही प्राध्यापक होण्याचं एक स्वप्न कसं आपल्याला पूर्ण होता येईल या दृष्टीनं प्रयत्न. सर, शिक्षकांबद्दल तुम्ही सांगितलं, पण तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुमचा आवडता विषय कोणता होता? कॉलेजमध्ये असताना देखील माझा आवडता विषय हा इकॉनॉमिक्स होता. आमच्याकडे शिवाजी विद्यापीठाचा पॅटर्न असा होता, एक इंग्लिश कंपल्सरी विषय असायचा, त्यानंतर दुसरा इंग्लिश स्पेशल जर इकॉनॉमिक्स घेतला तर इकॉनॉमिक्सचे बाकीचे पेपर असायचे. साहजिकच मी हॉस्टेलला जरी असलो तरी त्या मुलांची जी सवय होती त्यातली काही चांगली मुलं होती, पण त्यामुळे त्याचा एक प्रभाव असेल. त्याच्यामुळे नेहमी मी एक इंग्लिशचा पिरियड अटेंड करायचा आणि दुसरं इकॉनॉमिक्स. बाकीच्या पिरियडकडे फारसं लक्ष मी दिलं नाही, कारण एसवायला सोशॉलॉजी होता. सोशॉलॉजीचा पेपर पण अतिशय असा सोपा जायचा. आता ते आम्ही समजून घेत होतो, सुद्धा नोट्स काढत होतो. आणि
आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स याच्याबद्दल जास्त गोडी वाटली म्हणून आम्ही त्या इकॉनॉमिक्सच्या लेक्चरला जास्त अटेंड करतो. धन्यवाद सर. सर आता एक विद्यार्थी मी आहे, तुम्ही प्राध्यापक आहात, शिक्षक आहात आमचे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातला एक प्रश्न मला विचारलाच पाहिजे. तो म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुम्ही नेहमी लेक्चर अटेंड करायचा की कधीतरी सुट्टी मारायची लेक्चरला? मी आत्ताच सांगितलं एक इंग्लिशचं लेक्चर आणि दुसरं इकॉनॉमिक्सचं लेक्चर कधी मी चुकवलं नाही. तर बाकीचे काही लेक्चर्स आहेत मी त्यावेळी त्याला जाणीव मारली. विशेषतः फाउंडेशन कोर्सचा जर काही पेपर आमच्याकडे असायचं, कंपल्सरी पेपर असायचा जनरल स्टडीजचा वगैरे, ते पेपर कधी मी अटेंड केले नाही कारण जनरल असा तो स्टडी असायचा. सर आता आपल्याच महाविद्यालयात तुम्ही 36 वर्ष सेवेत आहात, तर मग या 36 वर्ष सेवेमध्ये तुमची सुरुवात जिथून झाली त्या दिवशी तुम्ही शिक्षक म्हणून इथे रुजू झाला, तो दिवस तुमच्याकडे कसा होता? मी मगाशी नकळत उल्लेख केला माझा MA चा रिझल्ट ज्या दिवशी लागला त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी गुणपत्रक आमच्या विद्यापीठामध्ये दिलं जातं मुलांना. पण त्याच दिवशी योगेश सरांनी मला सांगितलं की कुडाळ कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्सची पोस्ट आहे, लोखंडे तुम्ही जा. पण त्यावेळी आमच्या विद्यापीठामध्ये अशी सोय होती की तुम्ही अर्जंट पैसे भरायचे, त्यावेळी 50 रुपये भरले आणि दुसऱ्या दिवशी मार्कशीट घेतलं आणि तिसऱ्या दिवशी रिझल्ट लागल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्या महाविद्यालयामध्ये मी रुजू झालो. म्हणजे खरं तर मला माझं भाग्य मी समजतो की मध्ये कुठलाही ब्रेक नाही असा की लगेच मी तिसऱ्या दिवशी या कॉलेजमध्ये रुजू झालो. अर्थात कुडाळ कुठं आहे हे माहित नव्हतं. कुडाळ फक्त ऐकलेलं सावंतवाडीच्या बाजूला कुठंतरी आहे आणि मग यायचं कसं, मग सकाळी 6च्या बस होती सावंतवाडी, त्या सावंतवाडीला आलो, सावंतवाडीतनं मग कुडाळ. अर्थात सावंतवाडीच्या बसमध्ये बसलो, कुडाळला यायचं आहे म्हणून कुडाळला आलो, येत होतो आणि RSNच्या पुढे आलो आणि त्यावेळी लक्षात आलं सगळं जंगल आहे आणि पुढे एसटी चालली आणि या बाजूला बघतो तर संत राहुल महाराज महाविद्यालयाचा बोर्ड दिसतो. सगळीकडे आजूबाजूला सगळी झाडी होती. इकडं पलीकडच्या बाजूला काही नव्हतं, पेट्रोल पंप हे काही नव्हतं. पलीकडच्या बाजूला हिंदू कॉलनीमध्ये आंब्याची बाग होती. मग मला तर आश्चर्य वाटलं हे कॉलेज सगळं कॉलेज जंगलमध्ये जंगलातच कॉलेज दिसते की काय. पण तरी सुद्धा धाडस केलं, स्टँडवर उतरलो आणि परत चालत आलो आणि पहिल्या दिवशी इथं हजर झालो. त्यावेळी प्राचार्य होते डॉक्टर प्राध्यापक कानशिडे सर आणि त्याने चांगलं स्वागत केलं, त्याने चांगला धीर दिला. मागे आपल्या महाविद्यालयामध्ये देखील आले होते आणि त्यावेळी मला त्याचा सत्कार करायचा त्याच्यासाठी करायचा होता की त्यांनी चांगला धीर दिला पहिल्या 2 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये सांगा 1.5 वर्षामध्ये. कारण अतिशय जास्त पाऊस होता, जुलैचा महिना होता आणि त्या पावसामध्ये आम्ही राहतोय की नाही असं होतं, ह्युमिडिटी जास्त होती, इथलं वातावरण वेगळं होतं. त्यामुळे त्यांनी धीर दिला आणि त्यामुळे आमचं हा सुरुवात की आमच्या नोकरीची इथून सुरुवात झाली. सर कॉलेजमध्ये शिक्षण घेताना मुलांनी कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजे याबद्दल काय सांगाल? कॉलेजमध्ये शिक्षण घेताना म्हणजे आता 36 वर्षाचा अनुभव पाठीशी आहे. जे मगाशी मी सांगितलं की आपण साधारणतः 18 ते 25 या वयामध्ये जे काही आपण कष्ट करतो, जो काही अभ्यास करतो, जे काही तुम्ही शिकता, शिक्षण घेता, प्रशिक्षण घेता, ते तुम्हाला आयुष्यभर होतं. तर हेच वय असतं की ज्यामध्ये आपल्याला शिकण्याची थोडी असते, कुठले काही बाकीचे अडथळे त्यामध्ये येत नाही. आर्थिक असले तर सुद्धा ते पण आर्थिक अडथळे आपल्याला दूर करता येतात. म्हणून मुलांना माझं असं सांगणं आहे की या काळामध्ये तुम्हाला जेवढं काही नवीन शिकता येईल तेवढं शिकलं पाहिजे. आता 25 नंतर शिकू नये असा याचा अर्थ नव्हे. 25 नंतर देखील आपण शिकत राहिलं पाहिजे, रोज अपडेट राहिलं पाहिजे. ज्यावेळी आमच्या महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर आला त्यावेळी कॉम्प्युटर आम्हाला पण वापरता येत नव्हता, पण मी जाऊन कॉम्प्युटर लॅबमध्ये बसलो. मी काय MSc केलं नाही, काय नाही, पण आता बऱ्यापैकी कॉम्प्युटरचं नॉलेज मला आहे. आज बऱ्यापैकी मी कॉम्प्युटर हाताळतो. आताचे लेक्चर सगळे मी ऑनलाईन घेत असतो.
परवा तर मी एक एआयचं सॉफ्टवेअर वापरलं आणि एक सर्टिफिकेट अतिशय चांगल्या पद्धतीचं सर्टिफिकेट पण तयार केलं. प्रिन्सिपल मॅडमला देखील वाटलं. मग सांगायचा हेतू असा की मुलांनी नेहमी जे काही नवीन शिकता येईल ते शिकलं पाहिजे. आपण तिथं जर थांबलो तर मग पुढे आपली प्रगती होणार नाही. म्हणून आपण जे काही शिकता येईल नवीन जे काही स्किल असेल ते आपण शिकत राहिलं पाहिजे. आणि हे करत असताना हा काळ महत्वाचा आहे. या काळामध्ये अधिकाधिक नेटाने अभ्यास केला पाहिजे. तर तुमचं भवितव्य हे चांगलं यशस्वी असं भवितव्य असेल. सर, कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही कार्यरत होता तेव्हा तुम्ही कोणते महत्त्वाचे उपक्रम राबवले? कॉलेज 1990 ला मी आलो. पहिला वर्ष आम्ही सुरुवातीला 2-3 वर्ष आम्ही तसं बघितलं तर टेम्पररी होतो. असोलकर मॅडम आहे, आवटे सर दिसत नाही, भास्कर सर होते. त्यावेळी माझी शरीरयष्टी अतिशय लहान अशी होती. त्यावेळी आम्ही आलो ना त्यावेळी चेतन मंडलकर, त्यानंतर पीडी शिरसाट, आमच्यापेक्षा मोठी मुलं होती कॉलेजला. आणि त्यामुळे थोडंसं आम्ही घाबरूनच होतो कारण की मोठी मुलं होती आमच्यापेक्षा. पण ती मुलं अतिशय समजून घेणारी अशी मुलं होती. मग सुरुवातीला पहिल्याच वर्षी 91 ला माझ्याकडे MPA एक प्रोग्राम दिला, मास प्रोग्राम फॉर फंक्शनल लिटरसी. म्हणजे जे निरक्षर आहे त्यांना साक्षर करायचं. सत्य आहे. तो प्रोग्राम असा राबवला शासनाने की 92 मध्ये आपल्याला माहित आहे की आपला सिंधुदुर्ग जिल्हा 100% साक्षर झाला. पण खेदाने म्हणावं लागतं आजही हा प्रोग्राम आपल्या सिंधुदुर्गामध्ये राबवला जातो. माझा स्वभाव तसा जरा स्पष्ट वक्तपणा त्याच्यामध्ये जास्त आहे आणि त्यामुळे काही लोकांना माझा स्वभाव तो आवडत नाही. काही लोकांना त्याचा राग येतो. कदाचित त्याच्यामुळे मला काही थोडा त्रास पण झाला. कारण त्या MPFL प्रोग्राम मध्ये त्या मुलांना खरंच शिकवलंय का ते आम्ही जाऊन तपासून पाहत होतो. काही मुलांनी मग काय केलेलं होतं, जे शिकलेले आहेत तेच निरक्षर दाखवले आणि त्यांना आम्ही शिकवलं. कारण त्यांची चाचणी घेतल्यानंतर त्यांचा अक्षर लिहिण्याची पद्धत ही बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की हा नवसाक्षर आहे की अगोदरचा साक्षर आहे. आणि त्यावेळी जवळजवळ 30 मुलांचे ग्रेस मार्क्स जे होते ते दिले नाही, विद्यापीठाकडे पाठवले नाही. पालक त्यावेळी तक्रार घेऊन आले. तर त्यावेळेचे प्राचार्य दत्ता पवार सर होते, डॉक्टर दत्ता पवार. त्यांनी मात्र म्हटले नाही, जे आहे ते आहे, याच्यात बदल होणार नाही. मग ती एक सवय मला लागली की आपण कुठलाही उपक्रम राबवताना प्रामाणिकपणे राबवायचा. तिथं नुसता राबवायचं म्हणून राबवायचं नाही. शासनाने उपक्रम राबवला तो केला म्हणून असं करायचं नाही. आपल्याला प्रामाणिकपणे कसं काम करता येईल अशा त्याच्यातून MPFL चा प्रोग्राम सुरू केला. त्याच्यानंतर प्लॅनिंग फोरम माझ्या एक डिपार्टमेंट दिले इकॉनॉमिक्स. त्यावेळी साधारणतः 93 मध्ये त्या प्लॅनिंग फोरम अंतर्गत आम्ही नवनवीन काही व्याख्यानं आयोजित केली. त्याच्यामध्ये मधु दंडवतेला आम्ही त्यावेळी बोलवलो. मॅडम आठवत असेल प्लॅनिंग फोरमच्या त्या लेक्चरला. मग त्यावेळेपासून एक सवय लागली की आपल्याला नवीन नवीन लोकांना कॉलेजमध्ये बोलवलं पाहिजे, त्यांचे विचार ऐकले पाहिजेत, त्यांचे विचार हे मुलांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. मग या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाला. मग वेगळ्या इतर काही ऍक्टिव्हिटीज मध्ये मी भाग घेतला. जसं माझ्याकडे 2003 मध्ये NSS आला. 2003 मध्ये NSS झालं. त्या NSS च्या काळामध्ये 3 युनिट होते NSS चे. 150 मुलं कॅम्पला असायची आणि त्यावेळची मुलं म्हणजे ती वेगळ्याच प्रकारची मुलं होती. आणि एक कॅम्प आम्ही 2 वर्ष NSS मध्ये होतो. एक पिंगुळीला कॅम्प केला, त्याच्यानंतर दुसरा कॅम्प वालावला केला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यावेळी काय झालं की त्या वालावमध्ये आम्ही 2 वनराई बंधारे बांधले होते. आदोसेवाडी इथं एक नवीन रस्ता आम्ही तयार केला होता. अर्थात रस्ता तयार केला म्हणजे आम्ही पण त्या मुलांच्या बरोबर रस्ता तयार करण्याच्या मध्ये कामामध्ये सहभागी होतो. त्यामुळे मुलं पण
मन लावून काम करत होतो. आणि तो रस्ता तयार केला, तिथं क्लिनिंगचे काम केले. आणि संतोषला माहिती असेल, संतोष वालाव आमचा विद्यार्थी 3-4 मध्ये त्या वालाव या गावाला राज्यातला गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा पहिला क्रमांक मिळाला. त्यामध्ये आम्हाला थोडंफार योगदान देण्याचा आम्हाला भाग लागला. आणि त्यावेळेपासून आमच्यामध्ये एक बदल झाला की आपण कुठलंही काम करताना ते प्रामाणिकपणे करायचं. त्यावेळी जांभळे सरांनी पण त्यावेळी व्हिजिट दिली होती NSS कॅम्पला वालावला असताना. प्रोग्राम ऑफिसर होते. त्याच्यानंतर त्यावेळी आमचे माजी प्राचार्य कैलासची श्रीकांत सावंत पण होते. आणि त्यामुळे नवीन नवीन ऍक्टिव्हिटी कशा राबवता येईल. पण त्यावेळेपासून आम्ही सुरुवात केली की त्या दर संध्याकाळी मुलं काय करायची, गप्पा मारायचे, गाड्या म्हणायची. नाही, आम्ही असं केलं. त्यावेळी दररोज संध्याकाळी त्या ग्रुपनं एक कुठलं तरी पथनाट्य सादर करायचं. त्यामुळे प्रत्येकाला व्यासपीठ कसं देता येईल या दृष्टीनं प्रयत्न त्यावेळेपासून आम्ही केले. मग नंतर पिंगुळीला पण कॅम्प मोठा झाला होता. तिथं पण साधारणतः 300 मुलं होती, 3 युनिट होते. आणि त्या NSS मुळे आमच्यामध्ये देखील बराच बदल झाला. जे कॉलेजच्या काळात मला NSS करता आला नाही ते मात्र मी इकडे भरून काढलं की आपल्याला समाज सेवेशी कसं जोडता येईल या दृष्टीने प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे मग इतर काही चळवळीमध्ये देखील मी काम करायला त्यावेळेपासून सुरुवात केली. NSS झालं 2003-4 ला. त्याच्यानंतर आमचे विद्यार्थी संतोषकडे जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा अभ्यास केंद्र होतं ते माझ्याकडे 2 वर्ष होतं. तिथला कारभार जरा थोडा वेगळा चालला होता म्हणून माझ्याकडे देण्यात आला. संतोषला माहित आहे. मग ते 2 वर्ष मी केंद्र संयोजक म्हणून काम केलं. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे 2003 मध्ये इकॉनॉमिक स्पेशल 6 युनिट सुरू केलं नॉन ग्रँट बेसवर. संस्थेला मी सांगितलं होतं त्यावेळी की आम्हाला 6 युनिट सुरू करायचं, लागणारे वर्कलोड आहे ते आम्ही घेतो. कारण त्याच्या अगोदर 1990 ला पण 2 वर्ष 6 युनिट इकॉनॉमिक्स होतं. पण त्यावेळी परमिशन मिळाली नाही, त्यामुळे ते बंद करण्यात आलं. म्हणून नॉन ग्रँट आम्हाला सुरू केलं. आणि त्यावेळी मग आम्ही आग्रह धरला की त्या मुलांना रिसर्च मेथोडॉलॉजीचा विषय हा ऑप्शनल टाकता कामा नये, तो त्यांना असला पाहिजे. हा माझा आग्रह होता. त्यामुळे पहिल्या वर्षापासून रिसर्च मेथोडॉलॉजी अगदी 90 ला देखील आणि आज देखील रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर मी स्वतः शिकवतो. कारण हा पेपर अतिशय महत्वाचा पेपर आहे जो मुलांना पुढे भविष्यामध्ये त्याचा उपयोग होतो. आणि आज असं मला आनंदाने सांगता वाटतं की या रिसर्च मेथोडॉलॉजी सर्वात जास्त स्कोरिंग त्या मुलांचं त्याचं. कारण त्यांना स्टॅटिस्टिक्स म्हणजे गणित असं ते गणित जरा अवघड वाटायला लागतं. पण ते आपण जर सोप्या पद्धतीने शिकवलं तर ते त्या मुलांच्या पर्यंत पोहोचतं. अर्थात कॉलेजला मी होतो त्यावेळी रिसर्च मेथोडॉलॉजी होता. त्यावेळी प्रश्नपत्रिका अशी होती की ते ऑप्शनला टाकलं तरी ती प्रश्नपत्रिका सोडवता येते. मग मला येत नव्हतं तरी मी त्या काळामध्ये म्हणजे पहिल्यांदा मॅडमला माहिती आहे प्राध्यापिका माधुरी भोसले मॅथमॅटिक्सला त्यांनी मला स्टॅटिस्टिक्स शिकवलं. त्याच्यानंतर आताचे मॅथ्सचे सगळे प्राध्यापक आहेत, विशेषतः प्रभू सर, त्यांनी मला काय अडचण आली स्टॅटिस्टिक्स मध्ये मी त्यांना विचारलं. आणि त्यामुळे मला ते स्टॅटिस्टिक्स अतिशय चांगलं समजायला लागलं. आणि त्यामुळे ते मुलांच्या पण चांगल्या पद्धतीने कसं पोहोचवता येईल या दृष्टीने प्रयत्न केला. आणि मुलं निश्चितच याच्यामध्ये चांगलं स्कोर केलं. मग 2003 नंतर हे 6 युनिट सुरू झालं. ते 6 युनिट सुरू झाल्यानंतर त्यावेळी आम्ही 21-22 लेक्चर्स घेतो की त्यामुळे काय वर्कलोड वाढला तरी आम्हीच घ्यायचा, पण हा विषय आपला टेकवायचा. आणि आजपर्यंत आम्ही टिकून ठेवलेला आहे. त्यानंतरच्या ऍक्टिव्हिटीज घेतल्यानंतर 2013-14 मध्ये अशाच काही कारणामुळे एक्झाम माझ्याकडे आलं. कुणीतरी नाव सुचवलं प्राचार्याला आणि एक्झाम माझ्याकडे आलं, एक्झाम डिपार्टमेंट. मग त्यावेळी एक्झाम डिपार्टमेंटचं काम समजून घेतलं. साधारणतः 4 वर्ष एक्झाम डिपार्टमेंटचा प्रमुख मी होतो. त्यावेळी तिथं काही नवीन असं करण्याचा प्रयत्न केला. पहिला बदल म्हणजे केला काय तर आता
विद्यापीठाचे आन्सर सीट येतात, त्याच्यावर सीट नंबर त्यांना सर्कल भरायचे असतात. ते सर्कल भरता येत नाही, ते अजूनही मुलं चुकतात. म्हणून पहिला ती उत्तरपत्रिका बदलली, ती प्रिंट नवीन करून घेतली की त्या मुलांना त्याचं प्रॅक्टिस व्हावं. आणि आज तागायत आपण ते ती सीट वापरतो की आता FYS वाला तुम्ही बघितली ती आम्ही 13-14 पासून आम्ही तयार केली. आणि ते एक्झाम डिपार्टमेंट मध्ये मला चांगलं काम करता आलं. 4 वर्ष मी त्यामध्ये काम केलं. त्यानंतर 16-17 पासून मी तर विद्यापीठाच्या व्हिजिलन्स स्क्वॉड मध्ये मेंबर झालो. नंतर व्हिजिलन्स स्क्वॉड मध्ये चेअरमन झालो. त्याच्यामुळे अनेक महाविद्यालयांना भेट देता आली. तिथल्या परीक्षा कशा घेतात, परीक्षेमध्ये काही गैरप्रकार चाललेले असतात, त्याच्यावर कसं नियंत्रण ठेवता येईल या दृष्टीनं प्रयत्न केला. त्या सगळ्या सिंधुदुर्गातल्या सगळ्या महाविद्यालयामध्ये मी भेट दिली आहे. ते 17-18 पासून झालं. 18 मध्ये प्राध्यापकांची संघटनाची पुक्टू आहे, त्या पुक्टूचा मी सुरुवातीपासूनच सभासद होतो. आणि त्या पुक्टूचं दुसरं मला सांगायचं एक महत्वाचा उल्लेख करावा लागेल. एक बुलेटिन प्रकाशित होतो. ते बुलेटिन इंग्रजीमध्ये यायचं आणि ते स्टाफरूम मध्ये पडलेलं असायचं, कोणीच बघत नव्हतं. त्याच्यामध्ये नवनवीन सर्क्युलर्स असायचे. त्यामध्ये एक ते बुलेटिन मी वाचला. पहिला त्याचा फायदा काय झाला, त्यामध्ये असं होतं की पार्ट टाइम जॉब असेल तर तो पार्ट टाइम जॉब देखील आपल्याला सर्व्हिसला काउंट करता येईल असं ते सर्क्युलर होतं. ते सर्क्युलर मी पहिले यादव सरांना दिलं. त्यानंतर त्याचा फायदा भास्कर सरांना पण झाला की मध्ये आणखी मला वाटतं पवार सर पण पार्ट टाइम, ती पार्ट टाइमची सर्व्हिस देखील तुम्हाला काउंट करता येईल. ते त्यावेळी मला समजलं. आणि त्यामुळे पहिल्यापासून मी बुक्टूचा BOR म्हणून काम केलं, अगदी आता गेल्या 3 वर्षापर्यंत. आणि त्याच्यामुळे बाकीच्या ठिकाणी काय चाललेलं हे मला समजत होतं. इव्हन शिवाजी विद्यापीठातली जी शिक्षकांची संघटना आहे सुटा, त्यांच्याशी चांगले संबंध होते. सुटाचे प्राध्यापक सुधाकर मानकर त्यांचे माझेच सर शहाजी कॉलेज, ते वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित करायचे, सगळे सर्क्युलर्स त्याच्यामध्ये आहे. मला वैयक्तिक अडचण आली, मी त्याला फोन करून विचारत होतो किंवा जाऊन भेटून विचारत होतो. त्यामुळे या प्राध्यापकांचे प्रश्न काय आहेत ते मला लक्षात यायला लागले. कोकणातल्या प्राध्यापकांचे प्रश्न काय हे लक्षात आलं. आणि त्या BORच्या मीटिंग व्हायच्या मुंबईला, मी एकमेव प्राध्यापक असेल की दर 2 महिन्यातून 3 महिन्यातून रजा टाकून, नाही त्यावेळी DL मिळत होती, ती रजा टाकून BORच्या मीटिंगसाठी मुंबईला खास जातो. सकाळी उतरायचं, मीटिंग करायची, परत रात्रीच्या गाडीने परत यायचं. आणि त्याच्यामुळे कुठून मला त्यावेळी काय केलं, मुंबई विद्यापीठाचं सर्वोच्च जे प्राधिकरण आहे सिनेट, त्या सिनेटचं तिकीट मला दिलं 2018 मध्ये. आमच्या प्राध्यापकांचे 20 प्रतिनिधी त्या सिनेटमध्ये असतात, विद्यार्थ्यांचे असतात, प्राचार्यांचे असतात. आणि तिथं आपल्या विद्यापीठातल्या मुलांचे शिक्षणाच्या बाबतीतल्या येणाऱ्या अडचणी, प्राध्यापकांच्या अडचणी काय, तिथं मांडून आपण ते प्रश्न सोडवायचे असतात. आणि त्यामुळे पहिल्यांदाच मला पुक्टूने सिनेटचं तिकीट दिलं. आणि त्या इलेक्शनमध्ये साधारणतः 3,500 सभासद होते प्राध्यापक. त्या 3,500 जे प्राध्यापक होते त्यामधून जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये सर्वाधिक मतं मला मिळाली. आता हे मला मिळाली म्हणजे माझं हे नाही, तर सगळे प्राध्यापक आहेत. आमचे काही प्राध्यापक मित्र आहेत, डॉक्टर विनोद पाटील आहेत, सोलापूर आहेत, मुंबईचे काही प्राध्यापक आहेत, त्यांचं सहकार्य मिळालं. आणि त्यामुळे सर्वाधिक मतं मला मिळाली. 10 सीट होत्या. आणि त्यावेळी एक सीट मात्र पुक्टूला मिळाली नाही, ती मुक्ताला मिळाली, नरवणेला मिळाली. पण त्या नरवणेपेक्षा मला जास्त मतदान मिळालं. की इकॉनॉमीचे प्राध्यापक जे आहेत, अनेक सेमिनार व चर्चासत्रामधून आमची भेट असायची, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट असायचं, आमचे प्रश्न काय त्याच्यावर चर्चा व्हायची. आणि त्याच्यामुळे मला सिनेटमध्ये जाता आलं 2018 मध्ये. 18 ते 22 या काळामध्ये मी सिनेटचा सदस्य होतो. या कोकणातल्या विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत ते मी सतत मांडत होतो. अर्थात त्यावेळी 1-2 वर्ष आपले सुभाष पेडणेकर पूर्व होते, तरी सुद्धा काही प्रश्न आपले अजूनही
ते तसेच पेंडिंग राहिलेले आहेत. की जसं एखादा विद्यार्थी त्याचे मागचे मार्क्स काहीतरी किंवा रिझर्व राहिला असेल, मग त्याला नवीन मार्कशीट देताना जुनं सबमिट करावं लागतं. मग विद्यापीठाचा असा आग्रह असतो की ते तुम्ही स्वतः घेऊन यायचं विद्यापीठात. याचा सतत आम्ही पाठपुरावा केला. तुम्हाला डुप्लिकेट मार्कशीट पाहिजे तर तुम्हाला तिथं जावं लागतं. अजूनही तीच अवस्था आहे. मी अजूनही प्रयत्न करतोय की त्यावेळी आमच्या सिनेटमध्ये अशी चर्चा झाली होती की जे तुम्ही मार्कशीट प्रिंट करता त्या प्रिंटिंग मशीनच रत्नागिरीला सब सेंटरला बसतो. त्यावेळी चर्चा झाली, पण आज तागायत त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही. त्यामुळे आमच्या मुलांना आज तागायत त्या 550 किलोमीटरवर जावं लागतं. तिथं नुसतं जावं लागत नाही, गेल्यानंतर तुम्हाला तिथं उत्तर मिळतं 8 दिवसांनी या. म्हणजे आपण 8 दिवस गेलेलो असतो, 2 दिवस खर्च करू. 8 दिवसांनी गेला बरोबर ना, तर अजून 4 दिवसांनी ते होत नाही. मग हे असे प्रश्न कसे सोडवता येईल या दृष्टीने चर्चा आम्ही सतत सिनेटमध्ये केली. त्याच्याशिवाय सब सेंटर आपल्या सिंधुदुर्गात असलं पाहिजे म्हणून आम्ही त्यावेळी चर्चा केली सतत. त्यावेळी प्रश्न मांडले. आता त्यांनी सब सेंटर इकडं सावंतवाडीला सुरू केलं. अर्थात ते पण एवढं काही कार्यरत आपल्याला दिसत नाही. रत्नागिरीचं सब सेंटर सुरू झालं, ते देखील एवढं काही आपल्याला त्याचा फायदा नाही. फक्त एवढं झालं की आमच्या त्या सततच्या मागणीमुळे एनरोलमेंट फॉर्म शिक्षकांना क्लर्कना मुंबईला घेऊन जावं लागत होतं, ते आता इथं सबमिट करणार. एक्झामचे तुमचे फॉर्म आहेत टीवायचे, ते मुंबईला घेऊन जावं लागत होतं, ते आता इथं त्यांना सबमिट करता आलं. एवढी 2 कामं तर माझ्या काळामध्ये इथं झाली. या कॉलेजला थोडाफार त्याचा फायदा हा झाला. आणि आज देखील एखाद्या विद्यार्थ्याचं मार्कशीट कुठं अडलं असेल का असेल तर मी संबंधित विद्यार्थ्याला सांगतो किंवा मी जर गेलो तर फोनद्वारे देखील त्याला व्यवस्थित मी त्याचं काउन्सिलिंग करत असतो. त्याला सांगत असतो की असं गेलास तर तुला हा प्रश्न तुझा सुटेल. हा 18 ते 22 पर्यंतचा काळ. 2016 मध्ये मी PhD झालो होतो. डॉक्टर मंडले सरांच्या मार्गदर्शनाखाली मी टिळक महाराष्ट्रामध्ये विद्यापीठामध्ये PhD केलं. त्याच्यानंतर मग काय काही जण म्हणाले प्रोफेसर आता यासाठी तुम्ही प्रयत्न करा. मला काय थोडं फारसं महत्वाचं वाटतं. मग पुढं काय झालं 2022 नंतर म्हटलं चला आपण प्रोफेसरसाठी ऍप्लिकेशन करू. आणि 2024 ला मी प्रोफेसर म्हणून मला मान्यता मिळाली. कारण मी तसा प्रयत्नच केला नव्हता. तसा तो 19 ला मला मिळत होता, 19-20 ला, पण तसा प्रयत्नच केला. त्याच दरम्यानच्या काळामध्ये मला इथं इन्चार्जशिप मिळाली. आणि इन्चार्जशिप साधारणतः 11-11.5 महिने होती. महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून पहिलं काम तिथे आम्ही घेतलं. अर्थात मला पण वाटत होतं की आपल्या महाविद्यालयामध्ये 5-6 काही ऍप्लिकेशन्स आले होते. त्यामध्ये एक महिला होती आणि त्यामध्ये आपल्या सुरवसे मॅडमचं नाव होतं. त्यांची माझी काही ओळख नव्हती. संस्थेचे आम्हाला सगळे सदस्य विचारायचे होते काय करूया, कोणाला घेऊया. मी म्हटलं पहिलं महिलाला जीव दे जरा. सिंधुदुर्गात म्हणून महिला प्राचार्य म्हणून नाही. आणि त्यावेळी मग आम्ही प्रयत्न केले. मग त्यांच्या स्क्रुटिनी आहे. 2 वेळा पुण्याला गेलो, 2 वेळा ऍडव्हर्टाईज परत एक्सटेंड करायची होती. ती एज्युकेशन ऑफिस मधून तो एक्सटेंड करून घेतली. आणि मग ते पहिलं टार्गेट ठरवलं की आपण नवीन काहीतरी जरा करूया. काहीतरी महिला राज झाल्यामुळे एक नवीन काही ऍक्टिव्हिटी राबवता येते. आणि संस्थेच्या सगळ्या लोकांचा देखील तसाच आग्रह होता की गावडे साहेब असतील, गवळ साहेब असतील, शिरसाट सर, वैद्य सर यांना पण वाटलं. आणि मग सुरसे मॅडम आहे त्यांची नियुक्ती ही प्राचार्य म्हणून झाली. म्हणजे असा हा 1990 ते 2024 पर्यंतचा हा कालावधी होता. मग तुम्ही विचारायच्या अगोदर सांगतो की या 11 महिन्यामध्ये काय करता येईल असं या दृष्टीने प्रयत्न केला प्राचार्य. तर पहिला प्रयत्न काय केला त्यावेळी सुरुवातीला त्याच्या अगोदर मी IQAC कॉर्डिनेटर होतो. ठाकूर सर, त्याच्यानंतर मी IQAC कॉर्डिनेटर, जोडगे सर त्यावेळी इन्चार्ज प्रिन्सिपल होते. की आपल्या महाविद्यालयाशी पालकांना जोडलं पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील महाविद्यालयामध्ये काय चालतंय हे सगळं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज काय चालतात हे समजल्या पाहिजे. म्हणून पहिल्यांदा काय केलं की इंडक्शन
प्रोग्राम आम्ही सुरू केला 2024 आणि त्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये मग काय करायचं ठरवलं, आर्ट्सचे वेगळे, कॉमर्सचे वेगळे, सायन्सचे वेगळे असे. कारण प्रत्येकाचे तसे सब्जेक्ट वेगळे आहेत, त्यामुळे वेगवेगळे असे केले आणि एकत्र सगळ्यांना बसवता पालकांना पण त्यावेळी आनंद. सायन्सचे, कॉमर्सचे, जे BMS बॅचचे पालक ते बऱ्यापैकी आले आणि ते पालक आल्यामुळे जरा आम्हाला जरा उत्साह आला की पालक जर आपल्याकडे येत आहे म्हटल्यानंतर मग त्या मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज काय त्याच्याबद्दल ती माहिती त्या पालकांना पण दिली. त्यामुळे पालक आपल्या घरात पाल्याबरोबर चर्चा करत होता की या अशा ऍक्टिव्हिटी चांगल्या ऍक्टिव्हिटी आहेत आणि याच्यामध्ये पाल्याने आपल्या सहभागी होत गेलं पाहिजे. आणि मला वाटलं की पहिलं हे काम चांगलं झालं असं ती सुरुवात त्यापासून आहे. त्यानंतर 25 जूनला आपल्या संस्थेचा वर्धापन दिन असतो. मी त्या काळामध्ये पहिल्यांदा प्रयत्न केला की वर्धापन दिन आपण साजरा करायचा 25 जूनला. आणि त्यावेळी असं ठरवलं की नुसता वर्धापन दिन साजरा करायचा नाही, मुलांना फक्त बोलवायचं नाही, माझी विद्यार्थ्यांना आपण बोलवायचं वर्धापन दिन. सुरुवातीला पहिल्या वर्षी 8 विद्यार्थी आले, माझे विद्यार्थी. पण माझा नेहमीपासून आजपासून असा प्रयत्न राहिला की आपल्या या महाविद्यालयाच्या संदर्भात बघितलं तर संस्था, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक हे सगळे स्टेक होल्डर्स आहेत. ते जर एकत्र आले तर कॉलेज चांगलं डेव्हलप होतं. म्हणून त्या माझ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाशी जोडतं कसं जोडता येईल या दृष्टीनं प्रयत्न त्यावेळीपासून केले. आणि मग त्यावेळीपासून मग नंतर मग महाविद्यालयामध्ये बरेच माझे विद्यार्थी यायला लागले, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या, त्याच्या उद्घाटनासाठी कार्यक्रमासाठी आम्ही त्या माझ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करत असतो. त्यानंतर माझ्या इंटर्नशिपच्या काळामध्ये सांगितलं की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे, मुलांना ICT बद्दल त्यांना जास्त अवेअरनेस केला पाहिजे. मग पहिल्यांदा काय केलं, स्मार्ट बोर्ड आपल्या महाविद्यालयामध्ये पाहिला होता. अनेक ठिकाणी शाळांमध्ये पण ते बघतो, माध्यमिक शाळांमध्ये, पण तो स्मार्ट बोर्ड पाहिजे म्हणून पहिला आम्ही प्रयत्न केला आणि योगायोगानं डॉक्टर अनिल नेरुरकरांनी आपल्याला तो स्मार्ट बोर्ड दिला, जो वरती S1 मध्ये आहे. आता त्यावेळी मला असं वाटत होतं अजून 2 स्मार्ट बोर्ड घ्यायचे होते, पण नंतर काय ते शक्य झालं नाही त्या काळात. दुसरं महत्वाचं मला सांगावंच वाटतं, झुलॉजीचे आमचे आहेत आपले सर, इन्स्पायर कॅम्प जो 5 दिवसाचा केला, स्टेट लेवलची जी मुलं आली होती त्याचं ऍप्लिकेशन माझ्या काळामध्ये पोलिसांनी घेऊन आले होते प्रस्ताव, म्हटलं गो आहे. आणि ते ऍप्लिकेशन पहिल्यांदा केलं, त्याच्यानंतर मॅडम आल्यानंतर तो पुढच्या वर्षी तो ऍक्च्युअली कॅम्प तो सुरू झाला, ते पार पाडला व्यवस्थित. तो इन्स्पायर कॅम्प हा माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. नवीन काहीतरी कॉलेजमध्ये केलं पाहिजे म्हणून मग मला वाटायला लागलं आणि आज देखील त्याची गरज आहे. त्यावेळी काही प्राध्यापकांनी काही नंतर ते त्यांचा गैरसमज त्याचा दूर झाला, काही कर्मचाऱ्यांचा पण दूर होता. नो व्हेइकल डे असा एक उपक्रम आम्ही सुरू केला. नो व्हेइकल डे म्हणजे कॉलेजमध्ये येणाऱ्या कोणीही येताना त्या दिवशी आठवड्यातला 1 दिवस आपण सार्वजनिक वाहनांचा वापर करायचा, पायी यायचं, चालत यायचं, सायकल यायचं. आमचे कानशिडे सर, त्यानंतर चौगुले सर हे सायकलवरून आले होते त्या दिवशी. एकही वाहन कॅम्पसमध्ये नव्हतं. आज ज्याची गरज आहे, आपल्याकडे पेट्रोलचे साठा कमी आहे, अशा काळामध्ये असे उपक्रम खरं तर राबवणं गरजेचं आहे की लोकांना मेसेज गेला पाहिजे. 1 दिवस हा प्राथमिक स्वरूपात आम्ही तो 1 महिना कार्य उपक्रम राबवला. पूर्ण 100% नाही पण 90%, 95% तो यशस्वी झाला. त्यानंतर या कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आहेत. त्या रानभाज्यांच्या बद्दल मुलांना पण माहिती मिळाली पाहिजे म्हणून पहिल्यांदा त्या NSS त्यानंतर BMS बॅचच्या मुला एक प्राध्यापकांना एकत्रित करून रानभाज्या प्रदर्शन पहिल्यांदा महाविद्यालयामध्ये आलं. पहिल्यांदा आम्ही स्टुडंट बाजार पहिल्यांदा बनवला. BMS बॅचची मुलं होती, तो स्टुडंट बाजार, विद्यार्थ्यांचा बाजार. विद्यार्थ्यांनी त्या गणपतीच्या दरम्यान गणपतीला लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू, त्यांना लागणारे काय म्हणजे स्वीट वगैरे लागतं, मग ते मुलं विकत
विकत आणत होते, काही जण स्वतः घरी बनवलेलं होतं ते आणून विकत होते. बऱ्यापैकी मग तो उपक्रम तसाच कंटिन्यू चालत राहिला. त्यानंतर आजही मला काही वेळा लोकांना जरा त्याचा हेवा वाटतो की कॉलेज कॅम्पसमध्ये मुलांनी मोबाईलचा वापर हा कमी केला पाहिजे. माझ्यासमोर कोण दिसला तर मोबाईल त्याला बंद करतो. मग त्या मुलांच्या मध्ये देखील ही सवय पाहिजे, प्राध्यापकांना पण ही सवय पाहिजे. मग त्याचा एक असा परिणाम झाला. आजही मला असं समजलं की आयटीची मुलं जी आहेत कॉलेजला येतात, तिथे एक बॉक्स असतं, त्या बॉक्समध्ये मोबाईल काढून ठेवतात आणि कॉलेजला जाताना, कॉलेजवरून घरी जाताना तो मोबाईल घेऊन जातात. एवढंच कारण आहे की त्याच्यामुळे मुलं मोबाईलपासून दूर राहायला शिकली. कारण मोबाईलचं ऍडिक्शन काही ठिकाणी आपण बघतो की मुलं सतत मोबाईलवर असतात आणि ही खरं गरज आहे. मोबाईल जेवढा आपल्याला फायदेशीर आहे तेवढा नुकसानकारक ठरतो अलीकडच्या काळात. म्हणून तो उपक्रम मी त्या काळामध्ये सुरू केला. त्यानंतर मग चांगली मुलं काही आहेत, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये चांगली मुलं झळकत आहेत. मग त्यांना आपण बाहेर लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा काय केलं आम्ही, अर्थात या सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या, प्राध्यापकाने मुळात सुचल्या, लगेच आम्ही घेतला ते इम्प्लिमेंटेशन. त्या विहिरी जेव्हा अचिव्हर्सचा जो बोर्ड आहे ना, तो माझ्या काळामध्ये तिथं आम्ही पहिल्यापासून लावायला सुरुवात केली. मग आता त्यावेळेपासून दरवर्षी प्रथम येणारे मुलं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, विद्यापीठामध्ये, राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर जळकणारी मुलं आहेत, त्यांचे आम्ही तिथं फोटो लावायला. त्यामुळे बाकीच्यांना पण समजायला लागलं की पुढच्या वर्षी आपल्याला पण असा फोटो आला पाहिजे. ती एक पद्धत त्यांच्यामध्ये येईल, त्यांच्यामध्ये चांगले असे संस्कार त्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांना एक प्रेरणा मिळेल या उद्देशाने आम्ही प्रयत्न. दुसरं सांगायचं म्हणजे त्या 2019च्या दरम्यान, त्याच्या अगोदरपासून 16 पासून मी संगीत आश्रमाशी जोडलं गेलो. आपला विद्यार्थी संदीप परब 1996च्या बॅचचा, त्याची मिसेस पण आमचे विद्यार्थी. मग तिथे तुम्ही दरवर्षी जात होतो. म्हणून त्यावेळी 19 मध्ये आपल्या सगळ्या महाविद्यालयातून प्राध्यापकांच्या मार्फत, त्यानंतर विद्यार्थी याच्या मार्फत साधारणतः 42,000 रुपये जमा केले आणि मी त्या संगीत आश्रमाला ती मदत केली. आणि त्यावेळी मदत म्हणजे मी मुलांना फक्त जाऊन सांगितलं होतं की असं असं काम करता, तुम्हाला इच्छेला असेल तेवढं, आता असेल 10 रुपये 5 रुपये ते असे गोळा केले प्रत्येक क्लासला. आणि ते त्याच्यावर आमच्या प्राध्यापकांनी कोणी 500 रुपये, कोणी 1000 रुपये असे करते. आणि त्याच्यात म्हणजे त्यावेळेपासून मी त्या संगीत आश्रमाच्या संगीत आश्रमाशी जोडलो. त्याच दरम्यान मी राष्ट्रसेवा दिलासे देखील जोडलो. त्याच्या अगोदरच प्रभाकर वालावकर बोलू शकतो. त्यावेळी साधारणतः त्यांचं वय 70-72 होतं. हा माणूस कुंभारवाडीमध्ये राहायचा आणि एखादी मीटिंग असली तर त्या मीटिंगचं छोटंसं नोटीस घेऊन ते माझ्या घरी यायचे. कुंभारवाडी ते सांगर्डेवाडी. मला आश्चर्य वाटायचं की जुनी माणसं बघा किती प्रामाणिकपणे काम करत आहेत. आणि मग त्यावेळेपासून मी राष्ट्रसेवा दलाशी जोडलो गेलो. थोड्याफार प्रमाणात राष्ट्रसेवा दलाचं काम करायला बुकटूशी संबंधित जोडलो होतो. त्यामुळे कम्युनिस्टांची चळवळ आहे, त्या चळवळीशी देखील थोडाफार आम्ही जोडलो गेलो. कारण प्राध्यापकांना बहुतांशी जे लाभ मिळाले ते या कारणामुळे मिळाले, कारण या संघटनेचे आमचे लोक आहेत ते कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित असतात. हे सगळे लाभ मिळाले. कारण मी त्यावेळी ती सुताची बुलेटिन अभ्यासायचो. त्यावेळी केरळमध्ये आपल्या प्राध्यापकांची संघटना फार प्रभावी होती आणि तिथं काय चाललेलं आहे याचा रेकॉर्ड मी त्यांना देत होतो. आणि त्यामुळे परत त्यांना पण आणखी एक प्रेरणा मिळत होती, त्याच्यातून नवीन काही असं करता येईल या गोष्टीचा प्रयत्न. त्याच दरम्यान ऍडव्होकेट कर्वेकर, आमचे मित्र माझे प्राचार्य श्रीकांत सावंत यासारखे विद्यार्थी होते, सहकारी होते. त्यामुळे असा एक उपक्रम राबवण्याचा मी प्रयत्न केला होता, वाचन कट्टा. 15 दिवसातून किंवा 1 महिन्यातून एकत्र यायचं, कुठल्या तरी एका पुस्तकाचं वाचन कोणी करायचं आणि त्या पुस्तकावर चर्चा करायची. आमचे विद्यार्थी माळगावकर आहे,
त्या माळगावकरचे वडील रामचंद्र माळगावकर आमचा, त्यावेळी तो त्या वाचन कट्ट्याच्या उपक्रमामध्ये, तो सेवा दलाच्या उपक्रमामध्ये हा काही सगळे असायचे. लीना त्यामध्ये असायची, राजश्री सामंत असायची, अशी बरीच मुलं असायची. अमोल आंबेडकर असायची, देवेंद्र वालावकर जो गोव्याला वार्ताहर आहे, रिपोर्टर आहे, तो आहे. आणि या मुलांना एकत्रित करून त्याच्यामध्ये ही वाचनाची सवय कशी लागेल या दृष्टीने मी प्रयत्न हा करत होतो. सर धन्यवाद. महाविद्यालयासाठी सरांचं योगदान फार मोठं आहे. सरांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. सर आता वैयक्तिक जीवनाबद्दल थोडा प्रश्न विचारतो. तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं? तुमच्या कुटुंबाबद्दल आता काय सांगाल? मी मगाशी उल्लेख केला, मोठा भाऊ आता रिटायर झाला, रेल्वेमध्ये टीटी होता. वहिनी पण बँकेमध्ये होती. त्याची एक मुलगी आहे, ती सध्या नेदरलँडमध्ये आहे. ते सगळे आता त्याची डिलिव्हरी झाल्यामुळे सगळे आता नेदरलँडमध्ये आहे. मला 2 मुली आहेत. माझी पत्नी माझ्या गावापासून एक 5 किलोमीटर अंतरावरचीच आहे. ती गृहिणी आहे. तिचं 10वी पर्यंत शिक्षण झालं होतं आणि नुसतं म्हटलं 10वी पर्यंत शिक्षण करून चालणार नाही, तिला ग्रॅज्युएशन करायला होतं. ग्रॅज्युएशन करून नुसतं चालणार नाही म्हणून सांगितलं. पण त्याच्याबरोबरीनं अनेक प्रकारचे उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये ती सहभागी झाली. तिनं ते धाग्यापासून त्या पिशव्या वगैरे बनवतात त्याचं प्रशिक्षण घेतलं. कापडी पिशव्या कशा तयार करायच्या त्याचं प्रशिक्षण घेतलं. ब्युटी पार्लरचा कोर्स केला. त्याच्यानंतर त्यांनी एक भिशी सुरू केली. आम्ही सांगितलं होतं की महिला एकत्रित आल्या त्यानिमित्तानं आठवडा महिन्यातून एकदा, आणि ती भिशी म्हणजे बचत गट सुरू केला. त्या बचत गटातून काहींना महिलांना कर्ज देखील त्यांनी दिली. नंतर बचत गट बंद झाला, पण अजूनही त्यांची भिशी हा प्रकार सुरू आहे. त्यानंतर मोठी मुलगी ही इंजिनियर झाली. इंजिनियर झाल्यानंतर 2 वर्ष पुण्याला अभ्यास करत होती स्पर्धा परीक्षांचा. आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना तिला बरोबर 2 वर्षापूर्वी त्यात ती यशस्वी झाली आणि मालवणला PWD मध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून रुजू झाली. गेल्याच महिन्यामध्ये तिचं लग्न झालं. दुसरी लहान मुलगी आहे, ती आयुर्वेदिक डॉक्टर झाली गोव्याला. अजूनही पुढे ती शिकते आहे. आणि मी आता काय 30 मेला रिटायर होणार आहे, आपल्याला माहिती आहे. धन्यवाद सर. सर प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाने वेगवेगळी स्वप्न बघितली असतात. काही स्वप्न पूर्ण होतात, काही तशीच राहतात. मग तुमचं असं एखादं अपूर्ण राहिलं स्वप्न? अपूर्ण राहिलं म्हणजे मी कॉलेजला होतो त्यावेळी माझ्याकडे मला एक छंद होता ते क्रिकेट खेळायचा. प्रोफेसर माहीत नाही. कॉलेजला असल्यापासून मला बाहेरच्या गावात बाहेरची टीम मला ओपनर बॅट्समन म्हणून घेत. घरी तसं काम असायचं हायस्कूलच्या काळामध्ये. घरी काम म्हणजे 2-3 म्हशी असायच्या, त्या पाणवठ्यावर न्यायच्या, त्या आणायच्या आणि नंतर क्रिकेट खेळायला जायचं. ठीक छंद होता. पण नंतर कॉलेजमध्ये पण तेच केलं. इव्हन MA ला असताना आमच्या प्रत्येक, जसं तुमच्या कॉलेज प्रत्येक क्लासमध्ये कशा स्पर्धा होतात तशा MA ला आमच्या वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये, मग इकॉनॉमिक्स, त्यानंतर हिंदीमध्ये होती. हिंदीच्या डिपार्टमेंटला आम्ही 2 वेळा मारलं. 3रा क्रमांक आम्हाला मिळाला. पण नंतर काय क्रिकेट खेळता आलं नाही. नंतर बॅडमिंटन इथं आल्यानंतर बॅडमिंटन चांगल्या पद्धतीने खेळायला लागलो. पण नंतर ते देखील काही कंटिन्युअस करता आलं. दुसरी माझी इच्छा एक राहिली की म्हणजे आपल्याला अजूनही या IT मध्ये जे नवीन स्किल आहे ते स्किल कसं आपण शिकलं पाहिजे, अवगत केलं पाहिजे, या दृष्टीने मी प्रयत्न करतो. मी जरी इकॉनॉमिक्स असलं तरी फायनान्शियल लिटरसी ही अजून 100% माझ्यामध्ये नाही. ती फायनान्शियल लिटरसी आपण पण अवगत करायची आणि इतरांपर्यंत कशी पोहोचवता येईल या दृष्टीनं मला काम करायचं आहे. आणि या रिटायरमेंट नंतर मी या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधितच असणार. ते ह्या कुठल्या ना कुठल्या तरी शैक्षणिक क्षेत्राशी काम करण्याची मला आवड आहे. आणि ती माझ्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राहिल्या त्याच्यातून अजून काही नवीन काय करता येईल या दृष्टीनं प्रयत्न आम्हाला करायचा. धन्यवाद सर.
सर आता एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. जास्त वेळ मिळणार नाही विचार करायला. तर पहिला प्रश्न, तुम्हाला कुठे राहायला जास्त आवडतं, तुमच्या गावी की कोकणात? तसं तर मला राहायला गावी आवडतं, पण माझ्या मुलीला राहायला इकडे आवडतं. त्याचं बालपण सगळं इकडेच आहे. बरं. दुसरा प्रश्न, खडू आणि फळा की पीपीटी आणि प्रोजेक्टर? खडू आणि फळा माझ्या दृष्टीने आता ते बॅकडेटेड झालेलं आहे. पीपीटी प्रोजेक्टर याचाच वापर आता या काळाच्या ओघामध्ये करणं गरजेचं असतं मला. शिस्तप्रिय वर्ग की खट्याळ वर्ग? तसा बघितला तर माझ्या दृष्टीने शिस्तप्रिय वर्ग. जो खट्याळपणा करतो त्याला सगळं मी वर्गाच्या बाहेर आहे. किंवा त्याला नेहमी टोचत असं, काय चालला रे मागे बसून, काय चालला तुका, काय व्हाया पाणी व्हाया. त्यामुळे तो पटकन लक्ष देतो आपल्याकडे. खट्याळपणा काय करत नाही. मध्ये एखादा असा मालवणी शब्द त्याच्यामध्ये असतो. सकाळचा तास की दुपारचा तास? सकाळचा तास. आता अजून एक प्रश्न, महाविद्यालयातील एका खास मित्राचं नाव? महाविद्यालयात त्याचे बघितलं तर सगळेच मित्र आहेत. खास मित्र असे बरेच आहेत. राहुल देशमुख आहेत, प्रशांत करवडेकर आहेत, आमचे जांभळे सर आहेत. असे बरेच मित्र महाविद्यालयामध्ये इथं आल्यानंतर आम्ही जोडले. आमचे तसे जुने मित्र आहेत कानशेडे सर, त्यांनी बालपणापासून आहेत. सगळ्यांची नाव घेतली पण मला माहिती वाटायला नको म्हणून. सर शेवटचा रॅपिड फायर प्रश्न, SRM महाविद्यालय एका शब्दात? SRM महाविद्यालय हे तसं बघितलं तर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं वेगवेगळ्या उपक्रम राबवणारे हे महाविद्यालय, जे सिंधुदुर्गातच नाही सगळ्या त्या कोकण पट्ट्यामध्ये नावाजलेलं असं कॉलेज आहे. धन्यवाद सर. तर आता आपण मुलाखतीच्या सांगतेकडे येऊन पोहोचलो आहोत. खूप छान मुलाखत झाली. आम्हाला तुमचा प्रवास ऐकून खूप छान वाटलं. तर आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमच्या आता बालपणापासून ते आतापर्यंतचा सगळा जीवन प्रवास सांगितला. आता तुम्ही बोला 30 मेला तुम्ही सेवानिवृत्त होता. तर एवढी वर्षे शिक्षक म्हणून तुम्ही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा अनेक पिढ्या घडवल्या. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात तुमचा काही गुरु असावा हीच प्रार्थना. तर मुलाखतीच्या शेवटी तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या पुढील जीवन वाटचालीस कुठला एक मोलाचा सल्ला द्या? तर मगाशी मी नंतर उल्लेख केला होता, हे वय हे शिकण्याचं वय आहे. आणि हे शिकत असताना केवळ तुमचं चाकोरीबद्ध शिक्षण एवढंच करून चालणार नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण हे घेतलं पाहिजे. आता AIचं युग आलेलं आहे, ते AI पण आपण शिकलं पाहिजे. आणि या काळात जेवढं तुम्हाला नवीन शिकताय तेवढं शिकला तर तुमचं भविष्य चांगलं राहणार. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत, वेगवेगळ्या NGOज या दृष्टीनं प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्या मुलांनी प्राध्यापकांशी नेहमी टचमध्ये राहिलं पाहिजे. त्यामुळे त्या मुलांच्या पर्यंत नवीन जी काय माहिती आहे ती जाते. आर्थिक दृष्टीनं काय अडचण असेल तर वेगवेगळ्या NGOज त्या विद्यार्थ्यांना फायनान्शियल मदत करणाऱ्या आहेत. गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत त्या माहीत करून घेतल्या पाहिजेत. आणि चांगलं शिक्षण कसं मिळेल, नेहमी आपण अपडेट कसं राहील या दृष्टीनं या मुलांनी प्रयत्न करणं गरजेचं असं मला